ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः। ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा अभंग पाहणार आहोत आज। तुकामणे या मालिकेमध्ये उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे। आजचा अभंग आहे, कथा हे भूषण जनामध्ये सार, कथा हे भूषण जनामध्ये सार, तरले अपार बहु येणे, तरले अपार बहु येणे, निचिये कुळीचा उच्च वंद्य होय, निचिये कुळीचा उच्च वंद्य होय, हरीचे जो गाय गुणवाद, हरीचे जो गाय गुणवाद, देव त्याची माथा वंदी पायधुळी, देव त्याची माथा वंदी पायधुळी, दीप जाला कुळी वंशाची ये, दीप जाला कुळी वंशाची ये, त्याची निंदा करी त्याची कुष्ठवाणी, त्याची निंदा करी त्याची कुष्ठवाणी, मुख संवादनी रजकाची, मुख संवादनी रजकाची, तुका म्हणे नाही चोरीचा व्यापार, तुका म्हणे नाही चोरीचा व्यापार, विठ्ठलाचे सार नाम घ्यावे, विठ्ठलाचे सार नाम घ्यावे। त्या अभंगामध्ये जगद्गुरु माऊली महावैष्णव संत तुकाराम महाराज सांगतायत। उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे। सर्वांच्या चरणी दंडवत, सर्वांच्या चरणी प्रार्थना की आशीर्वाद द्या। भगवंताला प्रार्थना करा की माऊलींच्या अभंगावर मी काही बोलू शकेन, तर माझी पात्रता नाहीये, पण वैष्णवांची कृपा, संतांची कृपा, महाराजांची कृपा, भक्तांची कृपा आणि त्यांच्या कृपेनी मी काही बोलण्याचा प्रयत्न करेन। तर आजचा अभंग आहे 5 चरणाचा अभंग आहे आणि यामध्ये महाराज सांगतायत कथेचं महत्व। कथा आपण अनेक कथा ऐकल्या, मागं पण आपण एक कथेवर चर्चा केलेली। अनेक प्रकारच्या कथा लोक करतात, अनेक प्रकारच्या कथा।
पुस्तकं लिहितात लेखक, त्याच्यामध्ये कथा असतात, काही घडलेल्या कथा असतात, काही काल्पनिक कथा असतात, त्यांच्या मेंदूतून डोक्यातून निघालेल्या. पण बरेच चित्रपट पाहतो, टीव्ही पाहतात, त्याच्यामध्ये कथानक असतं. पण ज्या कथेमध्ये जी कथा भगवंताशी कनेक्टेड नाही, ती कथा काही कामाची नाही. ती कथा तुम्हाला व्यथा देणार. कथा काय करणार? व्यथा देणार, दुःख देणार. जी कथा भगवंताशी कनेक्टेड आहे, जी कथा भगवंताशी संबंधित आहे, जी भगवंताच्या भक्ताची संबंधित आहे, ती कथा आपल्या कामाची आहे. त्याचा आपल्याला फायदा होतो. कथा कथा श्रवण ही नवविधा भक्ती आहे. नवदा भक्ती प्रल्हाद महाराजांनी सांगितलं. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. तर या नव भक्तीमध्ये पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. आणि श्रवण भक्तीने काय करायचं? तर कथा श्रवण करायची. कथा कोणाची श्रवण करायची? कथा आदरे राघवाची करावी. कथा कोणाची ऐकावी? भगवंताची, रामप्रभूची, श्रीकृष्णाची, नरसिंहदेवाची. कथा भगवंताची ऐकावी. संत रामदास सांगतायत कथा आदरे राघवाची करावी. श्रवण ही पहिली भक्ती आहे. सगळ्यात श्रेष्ठ आणि प्रथम भक्ती आहे श्रवण भक्ती. आणि आपण काय श्रवण केलं पाहिजे? भगवंताची कथा. कथा कोणी ऐकली? रुक्मिणी मातेनं. भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये आहेत आणि रुक्मिणी माता कौंडिन्यपूर अमरावतीच्या जवळ. आणि तिनं काय केली? कथा ऐकली. कथा ऐकली आणि भगवंताची प्रेम जुळलं, भगवंतावर आसक्त झाली आणि मनामध्ये ठरवलं की हाच माझा पती आहे. कथेचं महत्व आहे. रुक्मिणी माता कथा ऐकते, साक्षात लक्ष्मी आहे. द्वारकाधीशांची पट्टराणी, मुख्य महाराणी रुक्मिणी आहे. आणि ती सुद्धा भगवंताची कथा ऐकून भगवंताशी आसक्त झाली, भगवंताची महान भक्त आहे. म्हणून महाराज सांगतायत पहिल्या चरणामध्ये, कथा हे भूषण जनामध्ये सार. संपूर्ण जनामध्ये, संपूर्ण जगतामध्ये, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जर सार काय असेल तर कथा. कथा हे भूषण आहे. भगवंताची कथा हे भूषण आहे. आणि हिरोईनची कथा हे दूषण आहे. तर आपण भूषण, महाराज सांगतायत जी कथा भूषण आपल्याला देणार आहे, जी कथा ऐकल्यानंतर आपल्याला लाभ होणार आहे, जी कथा ऐकल्यानंतर आपलं भगवंताच्या प्रती प्रेम होणार आहे, जी कथा ऐकल्यानंतर आपण भगवंताच्या भक्तीमध्ये संलग्न होणार आहे. नवे नवे कथा हीच भक्तीची पहिली पायरी आहे. श्रवण भक्ती ही पहिली श्रवण भक्ती आहे. आणि कथा ऐकल्यानंतर काय फायदा होतो? जनयत्याशी वैराग्यम ज्ञानम च यद हेतुकम. कथा ऐकल्यानंतर ज्ञान आणि वैराग्य जागृत होतात. जेव्हा आपण भगवंताची भक्ती करतो, जेव्हा आपण श्रवण भक्ती करतो, ज्ञान वैराग्य आपोआप प्रकट होतात. ज्ञान वैराग्य कोण आहेत? भक्तीचे पुत्र आहेत. भक्ती भक्ती एक व्यक्ती आहे. आपण भक्ती करतो, सूर्य आपण पाहतो, पण सूर्यदेव एक व्यक्ती आहे. आणि सूर्य ग्रह पण आहे आणि सूर्यदेव एक व्यक्ती पण आहे. तसं भक्ती एक व्यक्ती आहे. भक्ती देवी, ज्ञान आणि वैराग्य हे तिचे पुत्र आहेत. आणि भक्ती देवी हे ज्ञान वैराग्य भक्ती देवीचे दोन पुत्र आहेत. आणि ज्ञान वैराग्य आपोआप येतात केव्हा? आपण ज्यावेळेस भगवंताची कथा ऐकतो, आपण ज्यावेळेस गीता भागवत ऐकतो. तर तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक
तयाचा हरिक वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक कन्यापुत्र जन्माला येतात तेव्हा भगवंताला सुद्धा आनंद होतो. आपल्या घरी बालक जन्माला आल्यानंतर आपल्याला आनंद होतो, पण भगवंताला केव्हा आनंद होतो? भगवंताचे भक्त जन्माला आल्यानंतर भगवंताला आनंद होतो. भगवंत नवे नवे आपल्या भक्तांना या पाठवतात. भगवंत संत तुकाराम महाराज, श्रील प्रभुपाद असे महान भक्त आहेत, ज्यांना पाठवतात भगवंत वैकुंठातून गोलोकातून की जा आणि तुम्ही प्रचार करा जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, जगताचं कल्याण करा, प्रचार करा आणि लोकांना माझ्या धामामध्ये परत येण्याविषयी मार्गदर्शन करा. म्हणून भगवंत काय करतात? भक्तांना पाठवत असतात. म्हणून साठी भक्ती हे आपण केली पाहिजे. भक्ती जननी माधव तिथी भक्ती जननी. एकादशी काय आहे? माधव तिथी भक्ती जननी, भक्तीची जननी माता आहे एकादशी. जर आपण एकादशी केली तर आपण भक्ती करू शकतो. जे एकादशी करत नाही ते भक्त नाहीये, स्पष्ट सांगितलेलं आहे. माधव तिथी भक्ती जननी. तुमची भक्ती जागृत होणार नाही, भक्ती तुमची सफल होणार नाही, भक्तीमध्ये प्रगती होणार नाही जर तुम्ही एकादशी नाही केली तर. हे सगळे भक्तीमध्ये सगळे संलग्न आहे. तुलसी देवीची सेवा केली पाहिजे, गुरूंची सेवा केली पाहिजे, भगवंताची सेवा केली पाहिजे, गीता भागवताचं श्रवण केलं पाहिजे, नामजप संकीर्तन केलं पाहिजे. हे सगळं अनुकूल आहे. हे भक्तीला अनुकूल आहे, भक्तीला पोषक आहे. आणि या सगळ्यांचा पण विचार केला पाहिजे, सगळ्यांचा आपण अंगीकार केला पाहिजे, सगळ्याचं आपण पालन केलं पाहिजे. तर आपली भक्ती पुढे जाणार, तर आपली प्रगती होणार. म्हणून महाराज सांगतायत, कथाये भूषण जनामध्ये सार, तरले अपार बहु येणे. याच्यामुळं अपार लोक तरुण गेलेले आहेत. भगवंताची कथा ऐकून खूप लोक तरुण गेलेले आहेत. परीक्षित महाराजांनी काय केलं? भगवंताची कथा ऐकली, श्रीमद भागवतम ऐकलं. 7 दिवस 7 रात्र विदाउट ब्रेक सुखदेव गोस्वामीच्या मुखातून हे भागवतामृत श्रवण केलं आणि परीक्षित महाराजांचा उद्धार झाला. तरले अपार बहु येणे. परीक्षित महाराजासारखे अनेक कितीतरी लोक तरुण गेलेले आहेत आणि अनेक तरतायत, आत्ताही तरतायत, तरुण जात आहेत. भगवंताची कथा ऐकली पाहिजे. कथा हे भूषण जनामध्ये सार, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भगवंताची कथा कुठं चालते? फक्त मृत्यूलोकी, याच ब्रह्मांडामध्ये, ज्या ब्रह्मांडामध्ये आपण आहोत तिथं भगवंताची कथा ऐकण्याची सुविधा आहे, स्वर्गामध्ये नाहीये. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कशासाठी? तर भगवंताची भक्ती, भगवंताची कथा, भगवंताचं श्रवण हे मृत्यूलोकामध्ये आहे, या ब्रह्मांडामध्ये आहे, स्वर्गामध्ये नाहीये. म्हणून देव 33 कोटी देव सुद्धा काय म्हणतात? मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गामध्ये जाण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात, अनेक यज्ञ याग करतात, अनेक योगा करतात, अष्टांग योग करतात, स्वर्गामध्ये जातात. पण क्षीणे पुण्य मृत्यूलोकम विशंती. जसं आपलं क्रेडिट कार्ड मध्ये बॅलन्स संपल्यानंतर आपलं कुठेही गेलं तर ते कार्ड चालत नाही. आपल्याला म्हणतात तुम्ही पैसे घेऊन या, कॅश. हे तुमचं कार्ड काही कामाचं नाहीये. कार्ड संपल्यानंतर आपल्याला, आपण कुठल्या मॉलमध्ये गेलो, कुठल्या दुकानामध्ये गेलो, हॉटेलमध्ये गेलो तर आपल्याला बाहेर काढतात. तुमच्याकडे पैसे आहे का? नाही. हे कार्ड तुमचं चालत नाही, कारण याच्यामध्ये बॅलन्सच नाहीये. तसं स्वर्गामध्ये गेल्यानंतर अनेक लोक प्रयत्न करतात, प्रयत्न करून स्वर्ग प्राप्ती होते, यज्ञ याग करतात आणि स्वर्गामध्ये जातात. पण क्षीणे पुण्य
मृत्यूलोकम विशंती. आणि ज्यावेळेस त्यांचं पुण्य संपतं त्यांना पुन्हा मृत्यूलोकावर यावं लागतं. मग त्या स्वर्गाचा काय उपयोग आहे का? ते टेम्पररी आहे. आपण जसं ट्रिपला जातो काही दिवसासाठी, 4 दिवस 8 दिवस फिरून येतो, रमणीय ठिकाण, बाहेरच्या देशामध्ये इकडे तिकडे आपण काय करतो, फिरून येतो. पण ते किती आहे? टेम्पररी आहे. आपला ते 4 दिवसाचा विसा आहे. विसा संपला की पुन्हा यावं लागतं आपल्या घरी. तसं स्वर्गामध्ये गेलं तरी पुन्हा मृत्यू लोकामध्ये त्यांचं पतन होतं. पुन्हा पहिल्यापासून भक्ती करायला लागते. भगवंताची भक्ती केली तर भगवंताच्या धामामध्ये जाऊ शकतो. यम यम वापी स्मरण भावम त्यजते अंते कलेवरम तम तम वैती कौतेय सदा तद्भाव व्हावित. भगवंत अर्जुनाला सांगतात, मृत्यूच्या वेळेस जो आपला भाव असेल ते स्थान आपल्याला प्राप्त होतं. मग आपण काय केलं पाहिजे? भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, भगवंताचं ध्यान केलं पाहिजे, भगवंताचं नामजप केलं पाहिजे, भगवंताचं श्रवण केलं पाहिजे. आणि त्यावेळेस जर आपल्याला भगवंताचं स्मरण आलं, त्याच्या ते अंते कलेवरम, अंते नारायण स्मृती, शेवटच्या वेळी आपल्याला भगवंताचं स्मरण झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी भक्ती करायची. जसं विद्यार्थी काय करतात, वर्षभर अभ्यास करतात, क्लास अटेंड करतात, कोचिंग क्लास अटेंड करतात, अभ्यास करतात, गृहपाठ करतात, वर्गपाठ करतात. हे सगळं कशासाठी करायचंय? अंते जी परीक्षा होईल, वार्षिक परीक्षा, त्यावेळेस स्मरण झालं पाहिजे. आपण केलेला अभ्यास परीक्षेमध्ये उत्तरं लिहिता आली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला वर्षभर अभ्यास करायला लागतो, वर्षभर क्लास अटेंड करायला लागतो. आणि वर्षभर अभ्यास केला तर परीक्षेत आपण 35%, 40%, 80%, 90% मार्क मिळवू शकतो, पास होऊ शकतो. आपण पास झालो तर वैकुंठामध्ये जाणार. भक्तीमध्ये आपल्याला पास व्हायचं असेल तर आपल्याला श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम हे केलंच पाहिजे. आणि महाराज त्याची कथा सांगतायत, सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे कथा. हे भूषण, जनामध्ये सार, भगवंताची कथा श्रवण करणं हे भूषण आहे. काही लोक कथा करतात पण ते कथा दूषण असते. ती कथा आपल्या कामाची नाहीये. भौतिक कथा, पाखंड किंवा प्रजल्प प्रभुपाद सांगतात, अशा कथा तुम्ही ऐकू नका. तुम्ही भगवंताची कथा ऐका, भक्तांची कथा ऐका. तुकाराम महाराज सांगतात, गीता भागवत श्रवण करा. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवताचं श्रवण करा. अखंड चिंतन विठोबाचे, भगवंताचं चिंतन करा, नामचिंतन करा, लीला चिंतन करा, गुण चिंतन करा, रूप चिंतन करा. अखंड चिंतन भगवंताचं करा. तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतायत. निचिये कुळीचा उच्च वंद्य होय, हरीचे जो गाय गुणवाद. तरी भगवंताची कथा ऐकून अनेक लोकांचा उद्धार झालेला आहे. गोकर्ण महाराज भागवत कथा सांगितली आणि धुंदुककारीचा उद्धार झाला. धुंदुककारी कोण होता? त्यांचा सावत्र भाऊ होता, सक्का भाऊ होता. धुंदुककारी पापी होता आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला भूत पिशाच्य योनीमध्ये तो लटकला. त्याचा उद्धार करण्यासाठी गोकर्ण महाराजांनी कथा केली. आणि ते भागवत कथा ऐकून धुंदुककारी कुठे बसला होता? बांबूमध्ये, वेळूमध्ये बसला होता. 7 दिवस कथा ऐकली आणि 7 दिवस चिंतन केलं, अखंड चिंतन विठोबाचे. तसं अखंड कथेचं चिंतन केलं. जे दिवसभर कथा ऐकली त्याचं रात्री चिंतन केलं आणि जो भूत प्रेत योनीमध्ये जो अटकला होता त्याचा उद्धार झाला. त्याला दिव्य देह प्राप्त झाला. वैकुंठातून विमान आलं आणि धुंदुककारीला वैकुंठामध्ये विष्णुदूत घेऊन गेले. त्यावेळेस गोकर्ण महाराजांनी विचारलं, अहो काहीतरी गडबड झाली, हा तर पापी आहे,
यांनी एकट्याने कथा नाही ऐकली, गावातले हजारो लोकांनी कथा ऐकली. मग एकट्यालाच त्या ठिकाणी विमानाचं तिकीट कसं काय आलं एकट्यासाठी? त्यावेळेस विष्णुदूतांनी सांगितलं, कथा सर्वांनी ऐकली, पण चिंतन मात्र धुंदुककारीने केलं, कारण त्याला काय काम नव्हतं. तो भूत योनीमध्ये, प्रेत योनीमध्ये, त्या बांबूमध्ये अटकून बसलेला होता आणि तो रात्री भगवंताच्या कथेचं चिंतन करत होता आणि चिंतन करता करता त्याचा उद्धार झाला. गोकर्ण महाराजांनी पुन्हा कथा केली आणि सर्व लोकांना सांगितलं, तुम्ही चिंतन करा, मनन करा, स्मरण करा. कथा ऐकल्यानंतर घरी गेल्यानंतर त्याचं स्मरण करा, चिंतन करा, मनन करा. आपण ऐकलेली कथा दुसऱ्याला सांगा. महाराज सांगतायत, घरामध्ये कोण नाहीये, तुम्ही एकटेच राहतात, तर तुम्ही भिंतीला सांगा, तुमचा उद्धार होईल. कोण मित्र नाहीये, परिवार नाहीये, सोबत कोण नाहीये, तुम्ही एकटे आहेत, भिंतीला सांगा. तुमची कथा ऐकायला कोण तयार नाहीये, भिंतीला सांगा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. अशा प्रकारे भगवंताची कथा हे भूषण आहे. आणि नीच कुळामध्ये असेल, याती भलते नारी नर, कुठल्याही यातीमध्ये असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, स्त्रिया, वैश्य, शूद्र, बालक असू द्या, सगळ्यांचा उद्धार होतो. प्रल्हाद महाराज बालक होते, ध्रुव महाराज बालक होते 5 वर्षाचे, त्यांचाही उद्धार झाला. प्रल्हाद महाराज राक्षस कुळामध्ये होते, हिरण्यकशिपूच्या कुळामध्ये त्यांचा जन्म झाला होता, राक्षस कुळामध्ये. महाराज सांगतायत, नीचीय कुळीचा उच्च वंद्य होय. कुठल्याही कुळामध्ये असू द्या, पण तो काय होतो, कथेने उच्च होतो, वंदनीय होतो, श्रेष्ठ होतो. तो भगवंताची कथा करतो, त्याचं कुळ वैष्णवेर जाती बुद्धी. एक वैष्णव अपराध आहे की हा अमुक जातीचा, हा तमुक जातीचा. वैष्णवाला जर तुम्ही अमुक जातीचा म्हणलं, वैष्णवाची जाती वैष्णव आहे, वैष्णवाची जाती भगवंताचा भक्त आहे. तो हलक्या जातीचा, तो उच्च जातीचा, तो कमी जातीचा, त्याचा तुम्ही विचार करू नका. त्याची भक्ती पहा, त्याची श्रवण भक्ती पहा, त्याची कथा पहा, त्याचे भगवंताच्या प्रतिभाव पहा. तुम्ही त्याची जात बघू नका, कारण आत्म्याला जात नाहीये. आपण कोण आहोत? आत्मा ममंशो जीवलोके जीवभूत सनातन. आपण भगवंताचे अंश आहोत, आपण आत्मा आहोत, आपण हे बॉडी नाहीये. सर्वोपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम. जेव्हा आपण आपली उपाधी सोडू की मी कोणतरी आहे, मी श्याम भजन आहे, मी नाहीये, मी श्याम भजन दास नाहीये, मी एक भगवंताचा अंश आहे, मी एक आत्मा आहे. हे तात्पुरतं टेम्पररी, हे भाड्याचं घर आहे, कधी ना कधी खाली होणार आहे, खाली करावं लागणार आहे. हे आपल्याला टेम्पररी सुविधा मिळालेली आहे, तर या सुविधेचा आपण लाभ घेतला पाहिजे. भगवंताच्या सेवेमध्ये आपण लावले पाहिजे. आपले इंद्रिय, आपले शरीर, आपली बॉडी. आपण म्हणतो ना, हे माझी बॉडी आहे. बॉडी कुणाची आहे? माझी आहे. मग मी कोण आहे? मी बॉडीपेक्षा वेगळा आहे, शरीरापेक्षा मी वेगळा आहे. आपण म्हणतो हे घर माझं आहे, आपण घर आहोत का? नाही, आपण घराच्या पेक्षा वेगळे आहोत. तसं हे शरीर आपलं आहे, शरीर माझं आहे, याचा अर्थ मी शरीर नाहीये, मी कोणीतरी वेगळं आहे. माझा हात, माझं डोकं, माझे डोळे, माझं नाक, माझे कान, माझे पाय, हे माझे अवयव आहेत, हे माझे इंद्रिय आहेत, हे माझे आहेत. माझे आहेत म्हणजे मी हा आहे का? नाही, मी याच्यापेक्षा वेगळा आहे, म्हणजे मी आत्मा आहे. भगवान सांगतात, मम अंशो जीवलोके, मी भगवंताचा अंश आहे, मी आत्मा आहे. आणि आपल्याला हे मनुष्य जीवन दुर्लभ अशा प्रकारचं मिळालेलं आहे. आणि संत तुकाराम, श्रील प्रभुपाद असे संतांचे, गीता भागवत, संतांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे, गीता भागवत मिळालेलं आहे. चैतन्य महाप्रभूच्या परंपरेमध्ये आपल्याला गौडीय, वैष्णव, ब्रह्म, मध्व, इस्कॉन सारखी संस्था प्राप्त झालेली आहे.
आणि त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. आणि इस्कॉन मध्ये नीच कुळीचा उच्च वंद्य होय. इस्कॉन मध्ये नीच कुळ, जात, वर्ण, धर्म याचा विचार केला नाही केला जात नाही. कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा असेल तर तो भक्तीमध्ये जर अग्रेसर असेल तर त्याला त्या ठिकाणी मान दिला जातो, आदर केला, सन्मान केला जातो. उच्च वंद्य होय. सूत गोस्वामी भागवत सांगतात. शौनकादी ऋषीकडून आहेत. शौनकादी ऋषी भागवत कथा ऐकतात. सूत गोस्वामी उच्च कुळाचे नव्हते, पण त्यांना उच्च आसनावर बसवलं, कारण त्यांच्यामध्ये गुण होते, कारण ते भगवंताची कथा सांगत होते. सूत गोस्वामी नीच कुळीचा उच्च वंद्य होय. सूत गोस्वामी उच्च झाले. अनेक भक्त आहेत, पण ते उच्च झाले भगवंताच्या भक्तीनं. तिथं भगवंताच्या भक्ताचं कुळ पाहिलं जात नाही, जात पाहिली जात नाही, धर्म पाहिला जात नाही. हे सगळे बाहेरचे बाह्य उपाधी आहेत. हरीचे जो गाय गुण, जो भगवंताचं गुणानुवाद गातो तो श्रेष्ठ आहे. जो भगवंताची कथा करतो, जो भगवंताच्या गुणाचं वर्णन करतो, जो भगवंताच्या रूपाचं वर्णन करतो. हरीचे जो गाय गुण अनुवाद, महाराज म्हणतात, जो भगवंताचं गुणगान गातो, तो भगवंताची कथा करतो, तो उच्च होतो, 175-15 जसं सूत गोस्वामी वंदनीय झाले. 175 215 मॉडेल है. हरे कृष्णा. कोण बोलते मध्ये अनम्यूट करा, म्यूट करा स्वतःला. 175 200 काय इथं भगवद्गीता केलं वितरण प्रभूजी, चालू आहे. केलं प्रभूजी, म्यूट केलं. हरे कृष्णा. देव त्यांची माथा वंदी पाय धुळी. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, असे जे उच्च भक्त होतात, ज्यांना आपण म्हणतो हलक्या जातीचा, पण भगवंत त्यांना काय म्हणतात, देव त्याची माथा वंदी पाय धुळी. चरण रज आहे, पाय धुळी. भगवंत काय करतात, अशा भक्तांची चरण रज, त्याचं वंदन भगवंत करतात. नामयाच्या मागे चाले केशिराज, वंदावया रज चरणीचे. भगवंत भक्तांना भेटण्यासाठी, भगवंत भक्तांना आलिंगन देण्यासाठी, भगवंत भक्ताशी आदान प्रदान करण्यासाठी आसुसलेले असतात. जसं आपण गुरु महाराज आले असतील, महान संत वैष्णव आले असतील, तर आपण त्यांची चरणरज घेण्यासाठी प्रयत्न करतो, आपण लालायित असतो, केव्हा आपल्याला चरणरज मिळेल. तसं भगवंत स्वतः भक्तांची चरणरज घेण्यासाठी चरणरज आपल्या माथ्यावर धारण करतात. तर विठ्ठल पांडुरंग जो उभा आहे चंद्रभागे तटी, उभा चंद्रभागेच्या तटी, कर ठेवून या कटी. तर विठ्ठलाच्या माथ्यावर काय आहे, विठ्ठलाच्या माथ्यावर महादेवाची पिंड आहे. साक्षात वैष्णव, वैष्णवांना यथा शंभू, शंभूला कुठं धारण केले भगवंतानी, माथ्यावर. आणि तेच तुकाराम महाराज सांगतायत, देव त्यांची माता वंदी पायधुळी. भगवंत त्यांची पायधुळे आपल्या माथ्यावर घेतात. भगवंत आपल्या भक्तांना माथ्यावर घेतात. महान वैष्णव, वैष्णवांना यथा शंभू, शिवजींना आपल्या माथ्यावर धारण केलेलं आहे पांडुरंगाने. आणखीन काय पाहिजे. दीप झाला कुळी वंशाची. आणि असे जे भक्त होतात ते वंशाचे कुलदीपक होतात. आपण पाहतो जगामध्ये, वंशाला दीपक पाहिजे, वंशाला दीपक पाहिजे, वंशाला दीपक पाहिजे म्हणून अनेक मुली होतात, अनेक गर्भपात होतात. कशासाठी, तर वंशाला दीपक पाहिजे. तर वंशाला दीपक तो काय कामाचा नाहीये. तर तो भगवंताचा भक्त नसेल, तर तो भगवंताची भक्ती करत नसेल, तर त्याच्यावर भक्तीचे संस्कार नसतील, तर असा दीपक हा वंशाचा विनाश करतो. रावणाने काय केलं,
आपला वंश संपवला, संपूर्ण लंका संपवली, तर भगवंताचा भक्त नसेल तर तो वंशाचा दीपक धरू शकत नाहीये. म्हणून त्याला भगवंताचा भक्त बनवलं पाहिजे. दीप झाला कुळी वंशाची आहे. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जे सात्विक आहेत, जे भगवंताचे भक्त आहेत, जे गीता भागवतचं श्रवण करतात, जे भगवंताची भक्ती करतात, ते वंशाला कुलदीपक होतात. नाहीतर ते दीपक काय करतात, कुलदीपक न होता आपले कुलनाशक होतात. असे आपल्याला कुलनाशक नको आहेत. त्याची निंदा करी त्याची कुष्ठवाणी. आपण नाम अपराध पाहतो. नाम अपराध हे पद्मपुराणामध्ये सांगितलेले आहे, पुराणामधून घेतलेले आहेत. इस्कॉनने काय आपल्या घरून आणलेलं नाहीये. नाम अपराधामध्ये पहिला अपराध आहे भगवन नामाच्या प्रचार करणाऱ्या महाभागवताची निंदा करणे. तो भगवंताचा नामाचा प्रचार करतोय, पण आपण काय करतो, त्याची निंदा करतो. हा अपराध आहे. आणि अपराध हा आपल्या भक्तीमध्ये बाधक आहे. नवे नवे आपली भक्ती संपुष्टात येऊ शकते, आपलं पतन होऊ शकतं. अपराध हा खूप वाईट आहे. भक्ती तुमची त्या ठिकाणी नष्ट होऊ शकते. म्हणून आपण अपराध नाही केला पाहिजे. जो भगवंताच्या नामाचा प्रचार करतो, असा जो महाभागवत आहे, असा जो भगवंताचा भक्त आहे, त्याची आपण जर निंदा केली तर तो आपल्याला अपराध लागतो. त्याची निंदा करी त्याची कुष्ठवाणी. तुकाराम महाराज तेच सांगतायत, जो अशा प्रकारे त्याची निंदा करतो, भगवंताच्या भक्ताची, भगवन नामाचा प्रचार करणाऱ्या महाभागवताची त्याची निंदा करतो. एकतर त्याला जातीमध्ये पाहतो, वैष्णव अपराध, जातीबुद्धी, तो एक अपराध आहे. आणि दुसरा अपराध आहे त्याची निंदा करणे. आपण काय करतो, अरे हा काय भगवंताची भक्ती, हा काय प्रचार करतो, हा काय कथा करतो, हा काय कीर्तन करतो, हा असा होता, यांनी पूर्वी हे केलं, त्यांनी सगळं ते सोडून दिलेलं आहे आणि आता तो मार्गाला लागलेला आहे, त्याची गाडी रुळावर आलेली आहे, त्यांनी सगळ्या आडवाटा सोडून दिलेले आणि तो भक्तीमध्ये लागलेला आहे. तर त्याची निंदा करण्याचा अधिकार आपल्याला नाहीये. नवे नवे कोणी एखादा वाईट असेल त्याची निंदा करण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. तो त्याचं कर्म सोबत घेऊन आलेला आहे आणि तो त्याचं चांगलं कर्म केलं तर त्याला चांगलं फळ मिळेल, वाईट कर्म केलं त्याला चांगलं वाईट फळ मिळेल. आपण त्याची निंदा केली, भगवंताच्या भक्ताची निंदा केली, तर तो वैष्णव अपराध आहे, नाम अपराध आहे. आणि सामान्य लोकांची जरी निंदा केली तरी तेही आपल्याला अपराध लागतो. सामान्य जरी असला तरी त्याची निंदा आपण करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, त्याची निंदा करी त्याची दुष्टवाणी, कुष्ठवाणी. त्याची वाणी कुष्ठ पडेल, त्याच्या तोंडामध्ये किडे पडोत, महाराज स्पष्ट सांगतात. त्याच्या तोंडामध्ये कुष्ठरोग होईल. त्याची वाणी हे दुष्ट आहे आणि दुष्टाच्या तोंडामध्ये कुष्ठ होईल. म्हणून आपण माग पण एका आठवड्यामध्ये पाहिलं होतं की अपराधापासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे, तर आपल्याला भक्तीमध्ये प्रगती होते. अन्यथा आपली भक्ती त्या ठिकाणी खुंटून जाते, भक्तिलता बीज त्या ठिकाणी नष्ट होतो. म्हणून आपण अपराधापासून वाचलं पाहिजे. मुख संवदनी रजकाची. जसं रजक एक धोबी होता, धोबी, आणि त्यांनी काय केलं, रामप्रभूच्या अयोध्येमधला धोबी होता आणि त्याने आपल्या पत्नीला सांगितलं, जसं रामानं सीतेला 1 वर्षानंतर स्वीकार केला, रावणाच्या त्या अशोक वाटिकेमध्ये सीता राहिली होती आणि त्या सीतेला रामाने काय केलं, स्वीकार केलं, परत घेतलं, तसं मी तुला परत घेणार नाही. अशा प्रकारे रजकाचं त्या ठिकाणी मुखातून निघालेले शब्द होते आणि ते रामप्रभूने ऐकले आणि सीतेला वनामध्ये पाठवलं. तर अशा प्रकारची निंदा किंवा अशा प्रकारची वाणी आपण त्या ठिकाणी बोलू नये, अन्यथा आपल्याला अपराध लाभतात.
तुका म्हणे नाही चोरीचा व्यापार. तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये 5व्या चरणामध्ये सांगतायत हा चोरीचा व्यापार नाहीये. अनेक लोक व्यापार करतात. व्यापार कसला? बरेच लोक ते चोरी करतात. नाव फक्त व्यापाराचं आहे, पण आतमध्ये चोरीचा माल असतो. टॅक्स चुकवून त्या ठिकाणी बिझनेस करतात. गव्हर्नमेंटला टॅक्स दाखवत नाही, मग ते चोरीच आहे ना. आणि आपल्या ग्राहक आहेत, कस्टमर आहेत, गिराईक, त्यांना काय करतात? 1 रुपयाची वस्तू असेल तर ते 5 रुपयाला विकतात. हा चोर आहे, हा व्यापारी नाहीये. हा व्यापारी नाहीये. व्यापारी तर 1 रुपयाची वस्तू असेल तर तो 1.25 रुपयाला विकू शकतो. त्याचा खर्च, ट्रान्सपोर्ट, एक्सपेन्सेस सगळं धरून 1.25 रुपयाला तो विकू शकतो. जर 1 रुपयाची वस्तू जर तो 5 रुपयाला विकत असेल तर तो लुटारू आहे, तो व्यापारी नाहीये. अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतायत हा चोरीचा व्यापार नाहीये. भगवंताची कथा श्रवण करणे, भगवंताचं नामजप करणे हा चोरीचा व्यापार नाहीये. आपण ताकाला जाऊन त्या ठिकाणी भांड लपून ठेवायचं नाहीये. स्पष्ट महाराज सांगतायत हा चोरीचा माल नाहीये, हा चोरीचा व्यापार नाहीये. हा उघड उघड आहे, स्पष्ट क्लिअर. कुठल्याही त्या ठिकाणी झाकून लपून नाहीये. काही व्यापारी काय करतात? समोर दाखवायला चांगला माल ठेवतात आणि ऑर्डर दिली, पॅकिंग करून दुसरा माल देतात. तसं नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात आमच्याकडे जो माल दाखवला जातो तोच माल दिला जातो, आणि ते माल आहे भगवंताची कथा श्रवण करणे, भगवंताच्या नामाचा जप करणे आणि भगवंताचं स्मरण करणे. अशा प्रकारे हा चोरीचा व्यापार नाहीये. हा उघड ओपन, त्याच्यामध्ये काही कमवायचं नाहीये. कमवण्यासाठी आलेलं नाहीये. तुकाराम महाराज कमवण्यासाठी आलेले नाहीये. बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी भगवंताने त्यांना पाठवलेलं आहे. तुका म्हणे हित होय तो व्यापार. तर भगवंताचं नाव घेतलं, भगवंताची कथा ऐकली तर त्याच्यामध्ये आपलं हित आहे आणि तोच आपला व्यापार आहे. आणि त्याच्यामधून आपल्याला काही कमवायचं नाही. त्याच्यामध्ये ग्राहकाचा 100% फायदा आहे. तुकाराम महाराज महान संत आहेत. त्यांना पुण्यही कमवायचं नाहीये, त्यांना काही कमवायचं नाहीये. ते भगवंताच्या इच्छेनी प्रचार करण्यासाठी या ठिकाणी आलेले. त्यांना अपॉइंट केलेलं आहे काही दिवसासाठी. 42 वर्ष महाराज या पृथ्वी तलावर, या पुण्यनगरीमध्ये, देहू गावामध्ये होते. 42 वर्ष फक्त. आणि 42 वर्षामध्ये महाराजांनी एवढं अभंग गाथा त्या ठिकाणी अभंग गाथा त्या ठिकाणी एवढी रचना केलेली आहे. अनेक कीर्तन केली. महाराज जिथं कीर्तनाला जायचे तिथं जाताना आपल्या भाकरी बांधून घेऊन जायचे. त्यांच्या घरी जेवत नव्हते. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, माळ घालू नये गळा, बुक्का लावू नये भाळा. तुका म्हणे देती घेती दोन्ही नरका जाती. जर कीर्तन पैसे घेऊन केलं तर नरकामध्ये गेल्याशिवाय तो कीर्तनकार राहणार नाही. तुकाराम महाराज सांगतात अपराध आहे. कीर्तन फ्री मध्ये. हा, त्यांनी तुम्हाला इच्छेने काही दान दिलं तुमच्या भगवंताच्या सेवेसाठी, मंदिराच्या बांधकामासाठी, ते वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही जर कीर्तन ठरवून करत असाल की 1,00,000 रुपयाला 2 तास कीर्तन, तर त्याच्यासारखा अपराधी कोणी नाहीये. तो का म्हणे कीर्तन करणारा आणि पैसे देणारा आणि घेणारा, त्याची किंमत लावणारा आणि किंमत घेणारा दोघंही नरकात जातात.
तुकाराम महाराजांचं शब्द आहे. आणि तुकाराम महाराजांचे शब्द म्हणजे शास्त्र प्रमाण, दगडावरची रेख. म्हणून कुठली कथा ऐका, पण कथेसाठी पैसे देऊ नका, पैसे देऊन ऐकू नका, आणि पैसे देऊन दुसऱ्याला कथा ऐकू नका. पैसे घेऊन घेणंही अपराध आहे आणि देणंही अपराध आहे. कथा फ्री मध्ये ऐका, कथा फ्री मध्ये करा, भगवंताची कथा फ्री मध्ये. त्याची किंमत करता येत नाहीये. त्याची जर तुम्ही किंमत केली तर तुकाराम महाराजा वचनाप्रमाणे नरकवास. तुका म्हणे नाही चोरीचा व्यापार, विठ्ठलाचे सार नाम घ्यावे. हा चोरीचा व्यापार नाहीये. भगवंताचं नाव हे सार आहे, भगवंताची कथा हे सार आहे. आजच्या अभंगाचा सार आहे, कथा हे भूषण आणि नाम सार घ्यावे. भगवंताची कथा ऐकावी आणि भगवंताचं नामस्मरण करावं, भगवंताचं नामजप करावा. म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलं त्याचं पालन आम्ही करत आहोत. इस्कॉन संस्थेमध्ये आपण जे तुकाराम महाराजांनी जे शास्त्राने सांगितलेलं आहे, जे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, त्याचं पालन श्रील प्रभुपादांनी एक पॅकेज बनवून आम्हाला दिलेलं आहे. आम्हाला नवीन काही शोधायची गरज नाहीये. जे आहे ते फॉलो करायचंय, जे आहे त्याचं पालन करायचंय. तेच महाराजांनी सांगितलेलं आहे, तेच शास्त्राने सांगितलेलं आहे. शास्त्राच्या व्यतिरिक्त काही नाहीये. अशा प्रकारे आपण आजच्या अभंगामध्ये पाहिलं, वैष्णव अपराध, नाम अपराध यापासून स्वतःला वाचवलं पाहिजे. वैष्णवांना नीच जाती, उच्च जाती असा भेद आपण नाही केला पाहिजे. वैष्णव आहेत, भगवंताचे भक्त आहेत. उच्च नीच हा विचार आपण मनामध्ये आणला तर तो अपराध आहे. तर कथा अनेक प्रकारे श्रवण करतात. कथा हे भूषण आहे. गोकर्ण महाराजांनी कथा केली धुंदुकारीचा आणि संपूर्ण गावातल्या लोकांचा उद्धार झाला. कथा शिवजी पार्वतीला सांगतात. शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगतात. हजारो ऋषी, 88,000 ऋषी, सुत गोस्वामी शौनकादी ऋषींना कथा सांगतात. मैत्रीय मुनी विदुरांना कथा सांगतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कथा सांगतात. गीता ही कथा आहे, गीता हे गीत आहे. वैशंपायन ऋषी जन्मेजय राजा परीक्षित महाराजांच्या कुळामध्ये त्यांना कथा सांगतात. व्यासाने लिहून ठेवलेलं आहे. वाल्मिकी महाराजांनी कथा सांगितली. वाल्मिकी झाले कधी? वाल्मिकी हा वाल्या कोळी होता. अनेक अपराध करायचे, लूटमार, हत्या. आणि जेव्हा नारद मुनीची कृपा झाली तेव्हा वाल्याचा वाल्मिकी झाला आणि रामायण लिहिलं. आणि ते रामायणाची कथा लवकुशानं सांगितली. आणि लवकुशानी कथा प्रभू रामचंद्रानं सांगितली. स्वयं प्रभू श्री राम ऐकती, कुशलव रामायण गाती. त्यावेळेस लवकुश रामायणाची कथा गात होते, त्यावेळेस स्वतः रामप्रभू आपलं सिंहासन सोडलं आणि खाली प्रेक्षकामध्ये, श्रोत्यामध्ये येऊन बसले. भगवंत राम मर्यादा पुरुषोत्तम कथेसाठी आपलं सिंहासन सोडलं आणि लहान मुलांकडून स्वतःचं चरित्र ऐकण्यासाठी श्रोत्यामध्ये बसले, श्रोता झाले. तर कथा हे भक्तीची, नवला भक्तीची पहिली पायरी आहे, पहिली कथा आहे श्रवण करणे. तर कथा श्रवण करा, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचा नामजप करा, श्रवण कीर्तन, अखंड चिंतन विठोबाचे. अशा प्रकारे आपण आपल्या भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. प्रत्येकाने प्रयत्न करावा. मलाही आशीर्वाद द्या. मी कथा श्रवण कीर्तन करत राहीन. अशा प्रकारे आपले जीवन आपण करूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. संत जय. तुकाराम महाराज की जय. जय. हरे धन्यवाद प्रभूजी, खूप खूप धन्यवाद. खूप छान असं कथा कथा श्रवण
आणि कशी कथा ऐकली पाहिजे आणि अपराध वैष्णव अपराध खूप छान प्रभूजी तुम्ही निरूपण केलं आज. कोणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता अनम्यूट करून. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरे